श्री साई सच्चरित अध्याय 7वा. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वते नमः. श्री गुरुभ्यो नमः. श्री कुलदेवताय नमः. श्री सीतारामचंद्रभ्याय नमः. श्री सद्गुरु साईनाथाय नमः. आता पूर्वकथेची संगती स्मरणपूर्वक अनुचित्ती देवळाच्या जीर्णोद्धारार्थी कैसी प्रीती बाबास परोपकारार्थ कैसे श्रमत कैसे निज भक्ता संभाळित कैसा निजांगे देह जिजवित दुःखे शोषित भक्तांची समाधी समवेत खंडयोग धोती पोती इत्यादी प्रयोग कदा करपदश विरयोग कदा संयोग पूर्ववत हिंदू म्हणता दिसत यवन यवन म्हणता हिंदू सुलक्षण ऐसा हा अवतार विलक्षण कोण विचक्षण वर्णेल जात हिंदू की मुसलमान थांगण लागला अनुप्रमाण उभय वर्गा समसमान जयांचे वर्तन सर्वदा रामनवमी हिंदूचा सण करवीत से स्वयं आपण सभा मंडपी वाळा बांधवून कथा कीर्तन करवित चौकात सन्मुख लागे पाळणा करवणी घेती रामकीर्तना तेची रात्री संदल मिरवणा अनुज्ञा यवनांना ही देत जमवणी जमतील तितके यवन समारंभे संदल मिरवण उभय उत्सव समसमान घेत करवणी आनंदे येत रामनवमीचा दिवस कुस्त्या लावण्याचे हौस गोडे तोडे पगड्या विशेष ती उल्हास द्यावया सन गोकुळ अष्टमी आला करवणी घेती गोपाळकाला तसेची ईद येता यवनाला निजामाला अटकना एकदा आला मोहरमचा क्षण आले मशिदीस काही यवन म्हणती एक ताजा बनवून करू मिरवण ग्रामात आज्ञे सरसा ताजा झाला 4 दिवस ठेवू ईदला 5व्या दिवशी खाली काढिला नाही मनाला सुख दुःख अविंद म्हणता विंदित कान हिंदू म्हणता सुता प्रमाण ऐसा न हिंदू न यवन अवतार पावन साईंचा हिंदू म्हणावे जरी तयासी मशिदीत सदा निवास यवन म्हणावे तरी हुताश हरणीस मशिदीत जात्याचे दळण मशिदीत घंट शंख वादन मशिदीत अग्निसंतर्पण मुसलमान कैसे हे मशिदीत सदैव भजन मशिदीत अन्न संतर्पण मशिदीत अर्धे पाद्य पूजन मुसलमान कैसे हे म्हणावे जरी म्लेंछ जाती ब्राह्मणोत्तम पूजन करीती अग्निहोत्र लोटांगणे येती त्या गुणिस्फिती सोहळ्यांची ऐशे जन विस्मित चित्ती पाहू येती जे जे प्रचिती तेही तशीच आपण वर्तती मुग गिळेती दर्शने तरी जो सर्वदा हरिशी शरण त्या काय म्हणावे हिंदू वा यवन असो शूद्र अतिशूद्र यती विहीन जाती न प्रमाण अनुमात्र नाही जयसी देहाभिमान असो हिंदू वा मुसलमान सकल वर्णा समसमान तयान भिन्नपण जातीचे फकीर पंक्ती सभास भोजन अथवा यदृच्छा मत्स्य सेवन तेथेची तोंड घालिता श्वान विटन मन जयाचे चालू वर्षाचा धान्याचा साठा कृषविल करीतो बांधोनी मोठा की पुढील साली आलिया तोटा वेळी पुरवठा होईल तैसे संग्रही गावांचे पोते दळया मशिदी तसे जाते पाखडा वयास उपय होते न्यून नव्हते संसारास सभा मंडपी शोभायमान सुंदर खासे तुलसी वृंदावन तेथेची एक लाकडी चंदन अतिसुलक्षण कांती व होते काही पुण्यगाठी तेने या सद्वस्तूची झाली भेटी ऐशीच दृढ साठावा हृदय संपुटी पडे ना तुटी अमरणांत काही पूर्वार्जित सभाग्यता तेनेही पाय आले हाता मनासी लाभली शांतता निश्चिंतता ही प्रपंची पुढे कितीही सुख संपन्न झालो तरी हे सुख ने परतो न जे श्री साई समर्थ समागम जन्य भोगिता धन्य झालो मी स्वानंद एक चिद्गण साई काय वर्णू वाणू तयाची नवलाही जो जो रतला तयाच्या पायी तो ठाईच बैसविला अजिन दंडधारी तापसी हरिद्वारादी तीर्थवासी तडी तापडी संन्यासी त्यासी उदासी बहु येती बोले चाले हसे औदंड जिव्हेसी अल्ला मालिक खंड नावडे वाद किंवा वितंड निकट दंड सर्वदा तापसवृत्ती शमी दांत वाचा स्त्रवे वर्ण वेदांत कोणाही न लागला अंत अखेरपर्यंत बाबांचा राव असो वारंक समान सकाळ निष्टंक लक्ष्मीपुत्र वा भिकारी खंक उभयासी एकची माप येथे कोणाचे बरे वाईट कर्म जाणत से जीवा अतुले मर्म सांगून देत खून वर्म आश्चर्य परम भक्तांना जानपणाचे ते साठवण नेनतपणाचे पांघरून मान संपादन जयाशिशीन यम लक्षण श्री साई काया जरी मानवाची करणी अपूर्व देवाची शिर्डीत प्रत्यक्ष देव तो हाची भविती हेची जनसारे काय बाबांचे चमत्कार किती वर्णुनी मी पामर देवा देवळांचाही जीर्णोद्धार बाबांनी अपार करविले शिर्डीस तात्या पाटील हाती शनी गणपती शंकर पार्वती ग्रामदेवी आणि मारुती यांची सुस्थिती लावली लोकांपासून दक्षिण विषय घेत असत बाबा जे पैसे काही धर्मार्थ वाटीत जैसे काही तैसेची ते देत कोणासी रोज रुपये 30
कोणासी 10, 15, 50 ऐसे मन मानेले तयासे वाटीत उल्हास वृत्तीने हा तो सर्व धर्मांचा पैसा घेणारा पूर्ण भरवसा विनियोग ही व्हावा तैसा मैच मनीषा बाबांची असो कित्येक दर्शने पुष्ट कित्येक झाले दृष्टांचे सुष्ट कित्येकांचे गेले कुष्ट पावले अभिष्ट कित्येक न घालिता अंजन पालारस कित्येक अंध झाले डोळस आले पाय कित्येक पंगुस केवळ पायास लागता महिमा तयांचा अनिवार्य कोणाला लागे तयांचा पार यात्रा येऊ लागली अपार अपरंपार चौबाजू दुरी निकटतेची स्थानी मलमूत्रा ते विसर्जनी कधी पारोसे कधी स्नानी नित्य ध्यानी निरत जो डोईस सफेद पागोटे खासे स्वच्छ धोतर लावित कासे अंगात सदरा की पैरन असे पहिराव ऐसा आरंभी गावी वैद्यकी करीत पाहुनी दवा देत हातालाही यश बहुत हकीम विख्यात झाले. एकदा एका भक्तांचे डोळे सुजूनी झाले लाल गोळे रक्तबंबाळ दोन्ही बुबुळे वैद्य न मिळे शिर्डीत भक्त बिचारे भाविक भोळे स्वाभासी दाखविती झाले डोळे बिबे ठेचूनी गरविले गोळे सत्वर ते वेळे बाबांनी कोणी घालले सुरम्याच्या काड्या कोणी गाईच्या दुधाच्या घड्या कोणी शीतळ कापुराच्या वड्या देईल पुड्या अंजनाच्या बाबांचा तो उपायची वेगळा स्वस्ते उचलिला एक एक गोळा चिनुनी भरला एक एक डोळा फडका वाटोळा वेष्टीला उदयिक डोळ्यांची पट्टी सोडिली वरी पाण्याची धार धरिली सुज होती ती सर्व निवळली बुबळे झाली निर्मळ डोळ्यासारखा नाजूक भाग नाही झाली बिब्याची आग बिब्याने दवडीला नेत्र रोग ऐसे अनेक अनुभव दोती पोती तया अवगत नकळत एकांत स्थळ जात स्नान करिता तडी ओकीत धुवून टाकीत वाळावया नशिदी होऊनही ती जितका आड तितकेच पुढे वडाचे झाड त्या पलीकडे एक आड 2 दिवसा आड जात ते पर दुपारी प्रखरून कोण तेथे ऐसे पाहून स्वयं आडातून पाणी काढून मुखमार्जन करीत ऐसे एक प्रसंगी बैसले असता स्नाना लागी आतडी काढून लागवेगी धुऊ ते जागी झाले आजा मारिता तिची आतडी बाह्याम भेतर करून उघडी धुवून खाली ती घडीवरी घडी निर्मळ चोखडी करीता ती तशीची आपुली आतडी काढून आतून बाहेर स्वच्छ धुवून पसरली जांबाच्या झाडावरून आश्चर्यजनी भाऊ केले ज्याही स्थिती डोळा देखील त्यातील काही हृदय ह्यात मंडळी आहेत अजून शिर्डीत उरली मनती वल्ली तो अपूर्व कधी लावित खंडयोग करीत पाद दी विलग ऐसे मशीत जागो जाग अवयव लगते पडत देह ऐसा अखंड विखंड देखावा तो भयंकर प्रचंड पाहू धावत लोक उदंड बाबा अखंड त्या दिसती पाहुणे एकदा ऐसा प्रकार पाहणारा घाबरला फार कोण दृष्टा बाबास ठार केला अत्याचार हा मशिदीत ठिकठिकाणी अवयव दिसती चारही कोणी रात्र माध्यान्ह जवळींनी कोणी चिंता न मनी उद्भवली जावे कोणाशी सांगाव्या लागी होईल उलट रांगाव्या लागी ऐसा विचार पडला त्याला जाऊन बैसला बाहेर असेल साईचा हा योग काही हे तो त्याच्या स्वप्नी नाही पाहोनी छिन्न भिन्नता ही भीती हृदय धडकली कोणाशी तरी कळवावा प्रकार मनात त्यांच्या येई फारत परिमीच ठरेन गुन्हेगार प्रथम खबर देणारा म्हणून कोणास सांगाविना मनात असंख्य कल्पना म्हणून पहाटे जाऊन पुन्हा पाहता मन विस्मित अदृश्य पूर्वी सर्व प्रकार बाबा कुशल स्थानी स्थिर हे स्वप्न नाही हा ऐसा विचार ऐसे येऊन पाहण्याचा आश्चर्य हे योग हे धोती पोती बाळपणापासून आचरिती कोणी न कळे ती अगम्य गती योगस्थिती तयाची दीडकीच नाही कोणाचे शिवले कुणाने प्रख्याते पावले गरीब दुबळ्याचं आरोग्य दिले हकीम गाजले ते प्रांती हकीम हा तो केवळ परार्था अति उदास तो निज स्वार्थ साधावया परकीय अर्थ असे असाह्यानार्था सात असे ए अर्थीची अभिनव कथा निवेदितो मी श्रोती अकरिता विदित होईल बाबांची व्यापकता तशीच दर्याद्रता त्याची सन 1910 साली समय धनतेरस दिवाळी बाबा सहज धुनी जवळी बैसले जाळीत लाकडे प्रखर तेविली होती धुनी निच असत त्यातच खुपसून ही बाबा पैसले निश्चित मनी जात हात भाचून निघाला माधव नामे तयाचा सेवक लक्ष गेले तयाचे साहजिक देशपांडे होते नजिक ते तात्कालिक धावले जाऊन मागे मारून बैसका कंबरेस घट्ट घातला विळखा बाबासी मागे ओढून देखा पुसती विलोका मग काय हा देवा हे काय केले म्हणती बाबा धान्यावर आले कपोर रेखाकेचे म्हणती निष्ठले भट्टीत पडले काय की ऐकोरी निजपतीच्या हाके लोहराची रांडरे दाके मारून आपल्या पोरासी खाके भाता फुके भट्टीचा फुकता लक्ष चुकली खाकेसी पोर हे ते विसरली
पोरती अचपळ येथून निसटली, पडताची उचलली मी क्षमा काढाव्याशी त्या पोरीला. गेलो तो हा प्रकार घडला, बाजू दे रे हात मेला, प्राण रे वाचला पोरीचा. आता या हाताचे दुखणे कैसे करावा कवणे. चांदोरकर असं पत्र घालणे माधवरावाने ठरविले. पत्र लिहिले सविस्तर. परमानंद प्रसिद्ध डॉक्टर समवेत घेऊन सत्वर आले. चांदेरकर शिर्डीस उपयोग पडता दहोपशमना ऐशी घेतली औषधे नाना. परमानंद समवेत नाना साई चरणा पातले. करुणी बाबासी अभिवंदन पुस्ती कुशल वर्तमान. निवेदिले आगमन अप्रयोजन हस्तावलोकन प्रार्थिले. आधीच हात पोळल्यापासून भागोची शिंदा तूप चोळून पट्ट्या बांधी तसे करून बांधून प्रत्ययी तो हात सोडून ये पाहावा. परमानंद अशी दाखवावा. दवा उपचार सुरू करावा. गुण पडावा बाबांना. ही सदिच्छा धरून मनी बहुत नानांनी केली मनधरणी. प्रयत्नही केला परमानंदांनी. पट्ट्या सोडून पाहावे. आज उद्या करुणी वैद्य आपला अल्ला मनोनी असतान दिदला पाहावाय लागून खेदहीन मानितयाचा परमानंदाचा आणलेला दवा तयान लागली शिर्डीची हवा. परिसाई दर्शन सुहावा तया घडावा योग हा. भागोजीची नित्यसेवा भागोजीनेच हात चोळावा. तेने काळे हातही भरवा होऊन सर्व सुख झाले. ऐसा जरी हात बरा झाला न कळे बाबाशी येईल काय दुकळा. ती प्राप्त काळीची येता वेळा. पट्ट्यांचा सोहळा प्रतिदिनी नसता हातास काही वेदना. नित्य निष्कारण तयाची जोपासना. घृतमर्दन निष्पीड जोपासना मरणात चालविली. ही उपासना भागोजीची. साई सिद्धान आवश्यकता जिची भागोजीस घडविता. नित्य नेमाची भक्त काजिकाची आवडी. पूर्वजन्मीचे महादोष भागोजी पावला. कुष्ठ क्लेश परितयाचे भाग्य विशेष. साई सहवास लादला. लेंडीवरी निघता फिरे. भागोजी बाबांचा छत्रधारी. रक्तपिती भरली शरीरी. सेवे करी प्रथम तो. धुनी पासले स्तंभापाशी. बाबा जेव्हा प्राप्त समयासी प्रते वैसतींनीच्या आरामासी. हजर सेवेसी ते भाग्या. हात पायांच्या पट्ट्या सोडणे. त्या ठाईंचे स्नायू मसळल्या ठाई तूप चोळणे. सेवा करणे भाग्याने. पूर्वजन्मेची महापापिष्ट सर्वांगी भरले रक्तकुष्ठ. भागोजी शिंदा महाव्याधिष्ट. खरडी भक्त वरिष्ठ बाबांचा. रक्तपितीने झडली बोटे. दुर्गंधीने सर्वांग ओखटे. जैसे जयाचे दुर्भाग्य मोठे. भाग्य चोखटे सेवा सुखे किती. म्हणून श्रोते आला वर्ण बाबांच्या आघातीला. एकदा गावी ग्रंथी ज्वर आला. चमत्कार झाला तो परीसा. दादासाहेब खापर्ड्यांचा मुलगा एक लहान वयाचा. आनंद साई सहवासाचा. निज मातेचा सहभोगी. आधीच तो मुलगा लहान. ताप आला फणफणून. मातेचे हृदय आले उलून. अस्वस्थ मन झाली. अमरावती वस्तीस्थान. आले मनी करावे प्रस्थान. सायंकाळची वेळ साधून आली. अज्ञापन घ्यावया अस्तमानाची करिता फेरी. बाबा येता वाडिया शेजारी. बाई जाऊनी पाय धरी. निवेदन करी घडले जे. आधी स्त्रियांची जात घाबरी. तशात मुलांची थांबेना शिरशिरी. ग्रंथी ज्वराची भीती बारी. निवेदन करी घडले. साई बाबा म्हणती मृदू वचन. साई बाबा आले आहे जाण. पडेल पाऊस पिकोन आभाळ वितळून जाईल. बीता किमर्थ ऐसे वधून. कफनी कमरेपर्यंत उचलून. दाविते झाली सकाळ लागून. ग्रंथी टवटवून उठलेल्या कुकुटीच्या अंड्या एवढे. 4 ग्रंथी चोहीकडे. म्हणती पहाये भोगणे पडे तुमचे साकडे मज लागी. हे दिव्य आणि अलौकिक कर्म पाहुनी विस्मित लोक. भक्ता लागी दुखे कैक. भोगिती अनेक संत कैशी. बेनाहुनी मौचिती सबाय जैसे नवनीत. लावेविन भक्तासी प्रीत. भक्ताची गणगोत जयासे. एकदा ऐसा वर्तला प्रकार. नानासाहेब चांदोरकर निघाले सोडून नंदुरबार. पंढरपुरात जावया. नाना परम भाग्यशाली. साईंची अनन्य सेवा पडली. वैकुंठ प्राप्ती घडली. मामलत मिळाली तेथील. येताची हुकूम नंदुरबारी. बाबा होते मशिदीत. महासापती समवेत आप्पा शिंदे काशीराम भक्त. वार्ता करीत बसलेले. इतक्यात बाबा म्हणती अवघे मिळून करूया भजन. चौघे उघडले पंढरीचे दरवाजे. भजन मौजने चालवू. साई पूर्ण त्रिकाल ज्ञातना कळून चुकली तया ही वार्ता. नाना शिवेच्या ओढ्यासी असता भजनोल्लासत बाबाची. पंढरपुराला जायचे तेथे मजला राहायचे. तेथेच मजला राहायचे.
घर ते माझ्या रायाचे स्वयं बाबा भजन म्हणती भक्त बसलेले अनुवाद करीती पंढरीच्या प्रेमात रंगती इतक्यात येती नानाई सह कुटुंब पायी लागत म्हणते आता आम्हा समवेत महाराजांनी पंढरपुरात निवांत निश्चिंत बैसावे तोही विनंती नकोची होता आधीच बाबा उल्हासवृत्ती पंढरी गमन भजन स्थिती जन निवेदिती तयासी नाना मनी विस्मित लीला पाहुनी आश्चर्यचकित तया पायी डोई ठेवीत सद्गतीत झाले घेऊन या आशीर्वचन उदी प्रसाद मस्तकी वंदून चांदोरकर पंढरपुरा लागून निरोप घेऊन निघाले अशा गोष्टी सांगू जाता होईल ग्रंथ विस्तारता म्हणून आता दुःख निवृत्तीता विषय आटोपता घेऊ संपू हा अध्याय आता अंत नाही बाबांचे चरिता पुढील अध्याय अवतार कथा वेदन स्वहिता लागी ही मी पणाची अहमवृत्ती जिरवू जाता जिरेना चित्ती हा मी कोण न कळे निश्चिती साईच वदतील निज कथा वदतील दर जन्माची महती कथीतील निज व्रती बायजाबाईंचे ती भक्ती भोजन स्थिती ही आपुली सभे घेऊन मासापती तेथे चिकोते तात्या गणपती बाबा निज तमशिदी प्रती कैशी रीती ते परिसा फंत हिमाड साईशी शरण म्हणवे भक्त पायीची वाहन तयाशी साईचा आज्ञाप्रमाण झाले निरूपणे थरी स्वस्त श्री संत सज्जन प्रेरित भक्त हेमाड पंत विरचिते श्री साई समर्थ सच्चरिते विविध कथा निरूपणम नाम सप्तमोध्याय समाप्त.